खामगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अण्णाभाऊ साठे यांचा अनधिकृत पुतळा अज्ञात व्यक्तींनी उभारल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने पुतळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट करत तो हटवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र समाज बांधवांनी याला तीव्र विरोध दर्शवित ठाम भूमिका घेतली. पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत पुतळा हटवू देणार नाही असा इशारा काही प्रतिनिधींनी दिल्याने काही काळ परिसरात तणाव वाढल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान प्रशासनाने समाज बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही प्रतिनिधींनी चर्चेस नकार दिल्याने तोडगा निघू शकला नाही. यामुळे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र असून परिस्थिती तणावपूर्णच राहिली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, तहसीलदार सुनील पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार तसेच शिवाजीनगर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र अहिरकर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.